1982 ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर पेन्शन क्रांती महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांच्या नेतृत्वात टाउन हॉलपासून या मोर्चाला सुरुवात झाली। दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, बसंत बहार रोड मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। एकच मिशन जुनी पेन्शन, समान काम समान वेतन, सर्वांना हवी जुनी पेन्शन अशा आशयाचे फलक हातात घेतलेले हजारो कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आल्यानंतर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार नम्रता चौगुले यांना देण्यात आलं। सरकारनं याबाबत 4 दिवसात GR काढला नाही तर 27 ऑगस्टपासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आलाय। सुधारित नवीन पेन्शन योजना महाराष्ट्रातल्या 17 लाख कर्मचारी आणि शिक्षकांना मान्य नाही आहे। आम्हाला 1982 ची जुनी पेन्शन योजना आणि 1984 ची कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन योजना म्हणजे पेन्शन विक्री म्हणतात, या दोन्ही पेन्शन योजना महाराष्ट्रातल्या 17 लाख कर्मचारी आणि शिक्षकांना पाहिजे आहेत। त्यास आमचा आज लढा सुरू झाला आहे। कोल्हापुरात या लढ्याचं रणशिंग फुंकलं आहे। यामध्ये कर्मचारी शिक्षकांच्या भावना तीव्र आहेत। या 4 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांनी GR नाही काढला की सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना आहे तशी लागू केली जाईल। असा GR नाही केला तर लगेचच्या लगेच आम्ही 27, 28, 29 ऑगस्टच्या दरम्यान बेमुदत संपावर जाणार आहोत। आणि बेमुदत संप झाला तर येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यकर्त्यांना त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागणार आहे, असं मी त्यांना इशारा देतो। जुनी पेन्शन देईल त्यालाच मतदान अशी भूमिका घेत नो पेन्शन नो वोट मोहीम राबवण्याचा इशारा संघटनेनं दिलाय। गेली 10 वर्ष हा लढा चालू आहे। कधी अर्धनग्न आंदोलन केलं, कधी मुंडन आंदोलन केलं, कधी पेन्शन दिंडी काढली, कधी पेन्शन संघर्ष यात्रा काढली, पण या सगळ्याचा परिपाक म्हणजे शासनानं कोणतीही दखल घेतली नाही। आणि आज महाराष्ट्र शासनाला आमचा एक इशारा आहे। आम्ही महाराष्ट्रामध्ये वोट फॉर OPS हे एक अभियान राबवत आहोत। जो पेन्शन की बात करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा। येत्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जर हा निर्णय झाला नाही तर महाराष्ट्रामध्ये वोट फॉर OPS हे अभियान राबवलं जाईल। जो पेन्शन देईल त्यालाच कर्मचारी मतदान करतील, यावर कर्मचारी ठाम आहेत। मोर्चात दादा लाड, भरत रसाळे, वितेश खांडेकर, श्रीनाथराव पाटील, प्रकाश गुठ्ठे, राहुल कांबळे, संजय भोसले, BL कांबळे, अमर वरुटे, विजय रामणे, बालाजी पांढरे, निलेश कारंडे, आरती पवार, संगीता कडूकर यांच्यासह जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता।